ज्या कुठल्या हरामखोर माचखोर कुत्र्या मादर शोधणी हे असल्या पद्धतीने कृत्य केले जालन्यात, त्याला अटक झाली, त्याला काय झालं, कुणाला काय केलं, त्या पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करतीये, निस्वार्थी आणि कोणत्याही निपक्षपाती काम करतीये, त्या बाबतीत दुमत नाही. परंतु जर का कोण जाणून बुजून सत्तेत येऊन असा माचखोरपणा करण्याचा कोणी घाट घातला असेल आणि माझी वरती ओळख आहे आणि आम्ही सत्तेत आणि असं कुणाला वाटत असेल, तर ज्या सळ्याने तुम्ही आज हे असले घाणेरडे जे अमानुष कृत्य, अमानुष पद्धतीने अत्याचार आमच्या बांधवांवर केलाय, त्या सळ्या खालून तुमच्या सारल्या जातील, लक्षात घ्या. आतमध्ये नरड्यापर्यंत सारल्या जातील एवढं सांगतो. आणि दुसरा तिसरा कोण नाही, आम्हीच सारू. खालून जे सारू ती नरड्यात गेली पाहिजे इतकी सारू, मग एवढंच लक्षात घ्या. सगळ्यांचा नाद करा, आमचा नाद करू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझा कोणत्याही जातीशी द्वेष नाही. सर्व जातीचे लोक, मित्र, सगळे तरुण युवा वर्ग माझे सगळे मित्र आहेत. चांगले म्हणजे अगदी गेली अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत, जीवाभावाचे मित्र आहेत. मी मैत्री करताना आणि नातं जोडताना कधी जात बघितली नाही. मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, छाती ठोकपणे सांगतो. पण इतरही जातीचा मी आदर करतो. सर्व जाती धर्माची लोक माझ्यासोबत असतात, आहेत. परंतु जर का तुम्ही आमच्या माणसाच्या उरावर जर का उठलात आणि जर का असले नालायक जर का पद्धतीने कामं करून आणि असले अमानुष अत्याचार करून तुम्हाला वाटत असेल की मोगलांचं राज्य आहे, कशाही पद्धतीने अन्याय अत्याचार करू, तर याद राखा, आम्हाला सुद्धा अहिल्या मातेची, धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात आणि पाय कलम करायचे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आम्हाला. मग त्यावेळेस गायावाया केली जाणार नाही, लक्षात घ्या. मग तो कोण आहे असू समोरचा, कारण असली नालायक कृत्य करणारी जी पिलावळे, यांना जात नसती, धर्म नसतो, नाही नातीगोती असतात. रात्रीची कुठेतरी जाऊन 100-200ची ढोसायची आणि 5-50 गावातली कुत्री गोळा करून एकटा आमच्या वाघाला बघायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हल्ले करायचे, ही तुमची लायकी आहे. दम असेल ना तर एकदा मला बोलवा, म्हणेल त्या तालुका, जिल्ह्यात, गावात. आणि तुमच्या गांडीत दम असेल ना तर फक्त ह्या घनश्याम बापू हक्केला एकदा फक्त टच करून दाखवा. नाही तुम्हाला तुमच्या आईचं दूध आठवलं ना तर नावाचा घनश्याम बापू हक्के नाव नाही सांगणार. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, इतकी आज हे बोलतोय, हे बोलण्यातून अंगार येत आहेत माझ्या, कारण हे की इतक्या घाणेरड्या व्हिडिओ मला बघावंसं वाटेल, डोळ्यातून पाणी आलं माझ्या ज्यावेळेस हा व्हिडिओ मला दाखवला. इतकी वाईट चटके देण्यापासून, अरे कुठून, म्हणजे पायापासून ते मानेपर्यंत चटके, एवढा अत्याचार. असा काय गुन्हा केलता, अशी कोणता द्वेष होता असा, का कुठे काय कुठून आतंकवाद्याच्या पोटचा होता, का इथं काही दहशतवाद करायला आलता, असा कोण होता, असं त्यांनी काय गुन्हा केलता. की इथपर्यंत तुमची मजल गेली की पार चटके देण्यापर्यंत. एक तरी दाखवा आज महाराष्ट्रामध्ये एवढे आपले नेते मंडळी आहेत, स्वतःला स्वयंघोषित नेते, नेतृत्व, प्रतिनिधित्व म्हणून स्वतःला संबोधतात, सगळ्या महाराष्ट्रात बोंबलतात, हिंडतात. कुणी आवाज उठवला, कोण गेलं तिथं भोकरदनला, का जाऊन त्या पीडिताच्या कुटुंबाची आणि त्या सदरच्या आमच्या बोराडे बंधूची भेट घेतली नाही. म्हणजे धनगर समाजाचा वापर फक्त
मतासाठी, गर्दी करण्यासाठी, बोंबलण्यासाठी, झेंडे लावण्यासाठी, तुमचे इलेक्शन आले की तुमच्या मागं बोंबलं छिंडण्यासाठी, आणि ज्यावेळेस आमच्या सर्वसामान्य कुटुंबावरती ज्यावेळेस असे हल्ले होतात त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुंबईत तुमच्या पार्ट्या झोडत बसणार, कुठे तर पार्टीच्या सभेत बोंबलणार की तुम्हाला जातीचा कळवळा हे नरड्याचा आणि बेबीच्या देटापासून, आणि इथं आमचे समाज बांधवांवरती अन्याय होतात. तुमचे मोबाईल उचलायला तुम्हाला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, तिथं जायला वेळ नाही. आणि दिल्लीतला कोण तुमचा बाप आला की मग तिकडे 500 किलोमीटर लांबले की पळत सुटणार तुम्ही, पण इथं नाही जायला वेळ कुणाला. काय अवस्था आहे, काय अवस्था आहे धनगर बांधवांची, एवढी वाईट. बसा, अजून शांत बसा. हे जे महाराष्ट्रातली ही जी चाललेले हे जे अमानुष कृत्य आहे, ही कटारटी जी घाणेरडा जो नाला जसा वाहत जातो आणि सगळ्या पाण्याला दूषित करतो, तसं एक दिवशी तुमच्या घरात सुद्धा हा घाणेरडं हे पाणी घुसणार आहे, लक्षात घ्या. या पिलावळी यांची हितपर्यंत हिंमत झालीये, उद्या आपल्या भर चौकात रस्त्यावर आया बहिणींची आबरू लुटण्यापर्यंत यांची हिंमत होईल. एवढं धाडस यांना पडून देऊ नका. मला आता कोणतो जिल्हा परिषद सदस्य आहे का कोण आहे, काय कुठला तो आपलं त्या तिकडचं कुठला आहे, तो त्या जालन्यातला कोण आहे, तो शाणा देवटा सरपंच आहे, कोण आहे, काय आहे, कुठला आहे, अरे कोण का असे ना, तो आमदार असू नाही तर मंत्री असू नाही तर अजून कुठला दिल्लीतला नेता असू, कितपर्यंत शांत बसायचं, कितपर्यंत शांत बसायचं? अजून किती तुम्हाला अन्याय सहन करून घ्यायचा आहे? किती? का महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरती आपल्या आया बहिणींची आबरू जरी निघाली तरी आपण अजून असंच शांत बसायचंय? हे जर का आपण असंच विचार करत बसलो, त्याच्या घरी झाले, ह्याच्या घरी झाले, मला काय करायचंय, ते जालन्यात झाले, ते बीडला झाले, ते कोल्हापूरला झाले, ते साताऱ्याला झाले, मला काय करायचंय, पण हे घाणेरडा हा जो वास आहे एक दिवशी तुमच्या घरात देखील येणार आहे, लक्षात घ्या. ह्या ज्या मोगल्यांच्या पिलावळी आहेत ना, ज्यांच्या बुडात रेहमानीकडे वळवळता येत नाही, हे एक दिवशी तुमच्या घरात देखील घुसायला कमी करणार नाही, लक्षात घ्या. नवीन ज्यावेळेस गुन्हेगारीमध्ये नवीन गुन्हा करताना पहिल्यांदा अंगावर येऊन बघतो, समोरचा गप बसल्यावरती हात उगारून बघतो, तरी गप बसल्यानंतर कान फडत मारतो, तरी गप बसल्यावरती 2 बुक्क्या हाणतो, तरी समोरचा गप बसल्यावरती मग त्यावेळेस तो हत्यार काढतो, त्याच्या पोटात घुसतो. आता पोटात घुसून आमच्या आतड्या काढस्तोर जर का तुम्ही शांतच बसणार असाल तर खुशाल तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या पिढीची बर्बादी तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघा. पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आम्हाला आईल्या मातेची शिकवण आहे, मनगटात बळ आहे आमच्या, तोपर्यंत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या त्या ठिकाणी त्या नराधमाला आम्ही त्याची जागा दाखवून देणार. तुम्ही आज आमच्या बांधवांवरती अशा पद्धतीने इतका अमानुष अत्याचार केलेला आहे. मी जाती बाबतीत का बोलतोय, मी पहिल्यांदा अगोदरच सांगितलं, अशा प्रकारचे गुन्हेगारी करणारे आणि अमानुष कृत्य करणाऱ्याला जात धर्म नातीगुती काही नसतात. परंतु हे सांगावं लागतं की एका गरीब कुटुंबातला आमचा हा बांधव, जसं संतोष देशमुखांवरती अमानुष पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली, ते कोणत्या जातीचे आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने त्यांची हत्या करणार कोणत्या जातीचा आहे हे महत्वाचं नाही, पण हे अशा पद्धतीचे महाराष्ट्रात जे कृत्य घडत चाललेत, कुठेतरी आपण
हुकुमशाहीच्या राज्यामध्ये चाललंय का, राहतोय का, मोगलांचं राज्य आलंय का परत, ब्रिटिशांचं राज्य आलंय का परत, असं म्हणण्याची वेळ आली आता. कोणही उठतंय, काही करतंय, कोणही उठतंय, कशाही पद्धतीने अत्याचार करतंय, कोणही उठतंय, कशाही पद्धतीने कुणावरही हल्ला करतंय, मारतंय, चटके देतंय, मर्डर करतायत, आय बहिणीची आबरू लुटतायत. आपण फक्त शिवजयंतीला, आईला मातेच्या जयंतीला, धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीला त्यांचा पूर्ण इतिहास सांगतो. परंतु महाराजांची शिकवण काय होती? जो माझ्या आय बहिणींच्या आबरूवरती हात टाकेल त्याचे हात कलम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, ही महाराजांची शिकवण आहे. आमच्या आईला मातेची शिकवण आहे, धर्मवीर संभाजी महाराजांची शिकवण आहे. आज हे जालन्यामध्ये झाले, उद्या बीडमध्ये होऊ शकतं, नांदेडमध्ये होऊ शकतं, हिंगोलीमध्ये होऊ शकतं, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, किती किती जिल्हे, सगळीकडे हे होऊ शकतं, होतंय. हे आज आपल्याला या बोराडे बंधूचं दिसलाय व्हिडिओ. महाराष्ट्रामध्ये अशा प्रत्येक हजारो मेंढपाळांवरती रोज अन्याय होते, रोज अत्याचार होते, रोज त्यांची घरं फोडली जात आहेत, रोज त्यांच्या आय बहिणींच्या आबरूवरती हात टाकला जातो. अमानुष पद्धतीने त्यांना मारहाण केली जाते. आणि पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांना मी दोष देत नाही, परंतु काही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या तक्रारीची दखल देखील घेतली जात नाही. कित्येक पोलीस स्टेशनला मला स्वतः फोन आलेले, मी बोललेलो. तासन तास बसलेले असतात कोपऱ्यात कुठेतरी आमचे मेंढपाळ बांधव. का गृहमंत्र्यांना मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रात देखील तुमचीच सत्ता आहे, काय आमच्या मेंढपाळ बांधवांसाठी चांगला कडक कायदा करत नाही तुम्ही? जोपर्यंत यांच्यावरती कडक कायदा अॅट्रॉसिटी सारखा आमच्या मेंढपाळ बांधवांसाठी तुम्ही तयार करत नाही, तोपर्यंत हे महाराष्ट्रातली ही कृत्य थांबणार नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात रोज हा अन्याय चालतोय. कवर ग बसायचा मी द्या ना त्यांना, मग नाही तर शस्त्राचे परवाने द्या सर्व आमच्या मेंढपाळ बांधवांना, द्या प्रत्येकाला शस्त्राचे परवाने. आणि मग कोण हात लावते आमच्या मेंढपाळ बांधवांना? साला म्हणजे आम्ही गप्प बसतो, आम्हाला न्याय मिळेल, आमच्या मेंढपाळ बांधवांना न्याय मिळेल म्हणून आम्ही वेगळं पाऊल उचलत नाही. याचा अर्थ आम्ही शांत आहे असं समजू नका कुणीही. आणि तुमच्या धमक असेल ना तर एकदा 2 हात समोर करा. गांडूच्या अवलादीकडे असले छपरी झिजडे चाळे करू नका. दम असेल ना तर 2 हात समोर करा, समोर. ज्याला कोणाला खुमखुमी आली असेल ना त्यांनी बोलवावं. ते असे बोराडे आमच्या बंधूला कुठेतरी एका काटात गाठून 5-50 कुत्र्यांना तुम्ही तिथे तुटून पडण्यापेक्षा एकदा आमच्याशी बोलवा ना, आम्हाला बोलवा. कोणत्या मंदिरात, कोणत्या रस्त्यात, कोणत्या तुमच्या ग्रामपंचायतीत किंवा कोणत्या चौकात, कुठे सांगा. आज सांगा, उद्या हजर आहे मी तिथं. शांत आहे तोपर्यंत घनश्याम बापू हाके. एकदा जर का पेटून उठलो तर मग बापू बीर वाटेगाव पेक्षा कमी नाही, एवढं लक्षात घ्या. आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, जे काही 2 उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री असतील, याला कडक कडक शासन करा. पुन्हा कुणाची महाराष्ट्रामध्ये हिंमत झाली नाही पाहिजे. नजर वर करून बघायची हिंमत नाही झाली पाहिजे. ही असली जी घाणेरडीची पिलावळ महाराष्ट्रात फोपावतीये सगळीकडं. एक आपल्या घरामध्ये जर का एखादं मांजर असेल, जर का त्याला कुठेतरी नख जर का तुटलं, रक्त यायला लागलं तरी आपला जीव हळहळतो. एक साधं कुठेतरी जनावर असेल, पाळीव प्राणी, आज कोण तो नालायक नराधम, तो कोण हरामखोर होता, त्यांनी पूर्ण अंगाला सळई गरम गरम करून चटके देतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, शेकडो. काय काय ते काय जनावर आहे का काय? त्याला इतक्या पद्धतीने घाण, म्हणजे एवढी अमानुष. म्हणजे आम्ही न्यायमार्गाने हात जोडून, विनंती करून, अर्ज देऊन
किती दिवस शांत बसायचं? वर्षानुवर्ष हे अन्याय सहन करत बसायचे? तुम्ही काही केलं तरी चालतंय का? कायदा सुव्यवस्था तुमच्या बापाची आहे. नाही तसं सांगा तर की गृहमंत्र्यांनी तुम्हाला खुलेआम सगळं म्हणजे अगदी मोकाट सांडासारखं सोडून दिले, काही करा, तुमचा बाप बसल्यावरती सगळं दिसतं राहिलं, अशा पद्धतीचं आहे तसं तरी सांगा. मग तुमची मागून आणि पुढून कशी ठासायची ती आम्ही देखील शिकवतो तुम्हाला कशा पद्धतीने. जर का कायदा सुव्यवस्थेपुढे जर का आम्हाला काही न्यायच मिळणार नसेल तर शेवटी आम्हाला देखील पर्याय नाहीये. आम्हाला देखील मग खोबणीतून हात आणि ढुंगणा करून पाय काढावे लागणार आहेत की अशा पद्धतीने अन्याय करणाऱ्यांची. हे काही नुसतं काही लाईव्हच्या माध्यमातून सांगत नाहीये मी पुन्हा पुन्हा सांगतो. काही चार कुत्र्यांना असं वाटत असेल, आजमावायचं असेल, हिता आला तरी स्वागत आहे, नाहीतर मला बोलवा, तिथं तुमचं स्वागत करतो कुठेही. जे अक्षरशः तळपायची आग मस्त करतात, एवढं माथक सणकतं, एवढं डोक्यात राग आणि चिड येते की साला इतक्या बेकार पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांवरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि करोडो म्हणणारा आमचा समाज अजून शांततेने बसलाय, निवांत चित्र बघत बसलाय. हे तुमच्यावर, हे उद्या त्यांच्यावर झाले बोराडे माझ्या बांधवांवरती, उद्या तुमच्यावर देखील होणार आहे. त्यावेळेस हेच बोराडे कुटुंब देखील उघड्या डोळ्याने फक्त बघत बसेल. लक्षात घ्या, असं समजू नका त्याच्यावर झालंय मला काय होणार, तुमच्यावर देखील होणार आहे. असं शंडपणाची जी तुमची वृत्ती आहे एक दिवशी तुमच्या कुटुंबाला देखील घेऊन डुबणार आहे, हे लक्षात घ्या. कायसाठी घाबरता? कुणाला घाबरता? का घाबरता? काय कोयते घेऊन फिरतोय आपण? गाड्यांची तोडफोड करतोय? गुन्हेगारी करतोय आपण? कुणाची काय घरी जाऊन चोऱ्या माऱ्या करतोय? कायसाठी घाबरायचं? आणि घाबरता कशा? त्या मातर छोटला आली भीती वाटली, माझ्या बांधवांवरती चटके देतात त्याला वाटली का भीती? त्याने विचार केला कायदा सुव्यवस्थेचा? तुम्ही कशासाठी करता? कोणत्या कारणासाठी करता? कोण ते बोराडे गुन्हेगार होता? मग कुणासाठी घाबरायचं कशासाठी? ठेचना असल्याच्या नांग्या चांगल्या अशा चौकात ठेचा की पुन्हा यांच्या येणाऱ्या 50 पिढ्या नाव बघून सुद्धा धनगर खादरल्या पाहिजे. आहे ना, मी आहे ना तुमच्यासोबत. कधी सांगा घनश्याम बाप्पू वाक्य म्हटलंय की हाय मी तुमच्यासोबत आणि माघार गेली. कधी सांगा. कशासाठी घाबरता? कोण नाही येऊ मी येतो, मला सांगा. पण असे रोखोक आणि पूर्ण निस्वार्थी आणि धाडसीपणाने निर्णय महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला घ्यावेच लागणार. अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यावंच लागणार आहे. लक्षात घ्या की अशा पद्धतीने जर का तुम्ही वागताल पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये तर ताटमानेने स्वाभिमानाने जगायला शिकताल. अन्यथा ही असली पिलावळ तुमच्या बर्बादी पूर्ण तुमचं कुटुंब संपून टाकेल. काय नाही हो, हे वाटतंय आपल्याला सगळं महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे, गृहमंत्री कडक आहे. काही नाही. कोणती कायदा सुव्यवस्था आहे? काय महाराष्ट्र सुरक्षित आहे? कुठल्या आपल्या मेंढपाळ बांधवांवरती अजून अन्याय होणारे कमी झालेत? कुठे झालेत? माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तुम्हाला दाखवतो. महाराष्ट्रामध्ये रोज मेंढपाळांवरती कशा अन्याय होत आहे, रोज. आता हे कमी आहेत म्हणून आज जालन्यामध्ये ती काल घटना घडली. आणि हे सगळं होऊन सुद्धा जर का काही शहाण्यांना वाटत असेल, जे आम्हाला शांतपणाचे डोस या लाईव्हच्या कमेंट्स मध्ये पाठवतात ना, खालीवर बोटं घालत, त्यांनी हे बघावं व्हिडिओ. जे आम्हाला शांतपणाचे डोस पाठवतात ना, असं नाही तुम्ही चूक आणि असं नाही करायचं, असं तुमच्या गांडीला जेव्हा चटके बसले असते ना असे सळ्याचे, मग तुम्हाला कळले असतात कशा वेदना असतात.
या कमेंट्स मध्ये बोटं घालणं फार सोपं आहे हो. ज्यावेळेस स्वतःला त्रास होतो, स्वतःला यातना होतात, स्वतःला चटके बसतात ना, त्यावेळेस कळतं कशा वेदना होतात ते. मग आम्ही नाही तर कुणी बोलायचं. आम्ही बोललं की आमचं तोंड दिसतं, कारण आम्हाला हे जातीसाठी होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. माझ्या बांधवांवर अन्याय अत्याचार ज्या ज्या वेळेस तुम्ही करताल त्या वेळेस आम्ही तुमची ठासणार म्हणजे ठासणार. आणि ती अशी तशी नाही, अशी ठासणार की येणाऱ्या 50 पिढ्या तुमची आठवण काढल्या पाहिजे. अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्रामध्ये जर का बंद करायचे असेल, हे थांबवायचं असेल, ह्याला कुठेतरी आळा घालायचा असेल, तर याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला आमचा बांधव हा रस्त्यावर उतरला पाहिजे. उतरावाच लागणार आहे तुम्हाला. जाहीर आव्हान करतो, सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करा. ह्या प्रवृत्तीला जर का ह्याच्या मागं काय आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाहीये, पण हे थांबणार कधी? कधी ह्याला आळा बसणार आहे? कधी थांबणार ह्या गोष्टी? कोण धनगरड्या म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण म्हणते तुमच्यासारखे आमच्या वाड्याच्या बाहेर पाणी भरतात हे. आणि हे सगळं होऊन सुद्धा आम्ही शांतच. काय परवा दिवशी कुणीतरी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला की एका कुठल्या तरी 4-5 जण भंडारा लावलेला आमच्या एका बांधवाला डोक्यात टापल्या मारत मारत त्याची मजा घेतली. काय हे सगळं झालं तरी शांतच बसायचं, काही बोलायचं नाही. धनगरड्या, धनगर काय पाहिजे ते महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला संबोधलं जातं, तरी देखील आम्ही शांतच बसायचं. वरती ह्यांना न्याय मागायला लागलं की ह्यांनी आम्हाला फक्त काहीतरी गाजरं दाखवायची, तोंडाला पानं पुसवायची, जावा. आणि लाचार झालेले आमचे नेते, ज्यांच्या तोंडात फेविकॉल ठासून त्यांची तोंड चिटकवली. कसा व्हायचा कायदा? धनगर समाजासाठी, मेंढपाळ बांधवांसाठी कसा व्हायचा कायदा? कोण करणार कायदा? कोण न्याय मागणार? कोण दाद मागणार? पोलिसांनी आपलं FIR काय अर्धकर पकडून आणायचं, जामीन गेला तो निघून, परत मोकळा. 8 दिवसांनी बाहेर निघला की तुला ठोकतो. म्हणजे आमच्या बांधवांनी, आमच्या मेंढपाळ बांधवांनी कायम जीव मुठीत ठेवूनच वावू, आयुष्यभर जगायचं. आणि ह्या कुत्र्यांनी अन्याय करून पुन्हा अन्याय करायला मोकळी. कारण यांचे बाप असतात कोणतरी आमदार, खासदार, फलाना डिमका, कुठला तरी नेता, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शेट्टावर कोलतो असली सगळी. कुणी ऐकलं नसेल तर पुन्हा सांगतो, झाटावर कोलतो ही असली सगळी जी आहेत ना कुत्री महाराष्ट्रातली, जी स्वतःला असली गुन्हेगारी लोकांना तिथं सपोर्ट करतायत, त्यांना पाठिंबा देऊन मागून अजून त्यांचं बळ वाढवतायत. एका आमदार खासदाराचं नाव फक्त जाहीर होऊ दे ज्यांनी कुणी ह्या असल्या प्रवृत्तीला मागून पाठिंबा दिलाय. अंगावर कपडे ठेवायचं नाही, तुमच्या लक्षात घ्या. अंगावर कपडे. तुम्हाला वाटत असेल तर बापू एवढे द्वेषाने, रागाने असे शब्द का वापरतायत? अहो तो व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्वांना जर का कुणाचा फेसबुक, तुमचा व्हॉट्सअप कुणा नंबर द्या, पाठवतो, बघा, शेअर करा ते सगळ्यांना. काय अवस्था केली आहे त्या बांधवाची. अहो त्याच्या गुप्तांगापर्यंत चटके दिलेत त्याला. काय वाईट अवस्था. कुठे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय? नक्की ते व्हिडिओ बघितलं, महाराष्ट्रातच राहतोय का मुघलांच्या राज्यात आपण राहतोय असं बोलण्याची वेळ आली. एवढी घाण. एवढी तुमच्या म्हणजे आता ती शब्द तोंडातून निघतात. मागं खुमखुमी आहे ना बुडाला. आम्हाला बोलवा ना, आम्हाला बोलवा. मला माझी तुम्हाला खास करून विनंती, मला एकदा बोलवा. काय नाही, मी एकटाच येतो, एकटाच आहे. तुम्ही त्या कोळशासहित सळ्या तुमच्या गाडीत नाही खालून घातल्या ना, तर नावाचा घनश्याम बाप्पू हक्के नाही सांगणार, लक्षात ठेवा. का बाकीच्या लोकांची काय तोंड शिवली आता?
सर्व जाती धर्मांसाठी आम्ही भांडणारे आहोत म्हणणारे कुठे गेले? ही काय आहे? कुणी केला हा अन्याय? ह्याला काय नाव द्यायचं आता? सांगा आता. का बाकीची तोंड का शिवली आहेत? काय नाव द्यायचं ह्या अन्यायाला? हे जर का विरुद्ध चित्र असतं तर अख्खा महाराष्ट्र आतापर्यंत पेटला असता. तुमच्या निवडणुका संपल्या, तुमचं भागलं, म्हणून आता तुम्हाला काय कशाची पर्वा नाहीये. बरोबर ना? वेळ सगळ्यांवर येते एवढं लक्षात घ्या. वेळ प्रत्येकावर येणार आहे आणि ज्या वेळेस आमच्या हातात येईल त्यावेळेस कसलीच कसर तुमच्यावर सोडणार नाही एवढं लक्षात घ्या. आणि हे जालन्यामधला मला त्या कुत्र्याला सांगायचंय. किती बाप त्याचे असतील माहित नाही मला. एकट्या असं बघून छपरी चाळे ज्याने केले असतील त्याला कुत्रे चाळे म्हणतात. कुत्रे चाळे हे जे केले आमच्या बांधवांवर अन्याय, ह्याचा डबल रिप्लाय तुला मिळणार म्हणजे मिळणार एवढं लक्षात घे. ह्याचा डबल परतावा तुला देणार. ही आण आहे आम्हाला अहिल्या मातेची, त्याचा डबल परतावा तुला देणार एवढं लक्षात घे. काय तुम्हाला सांगायचं? हो, तुम्हा बांधवांना काय अजून सांगायचं? सावध राहा, सतर्क राहा, जागरूक राहा. वेळोवेळी हेच बोंबलत आलोय मी वर्षानुवर्ष. आरक्षणाबाबतीत तेच बोंबलो, बाकीच्या गोष्टीत तेच बोंबलो, आंदोलनाबाबतीत तेच बोंबलो. आता आमच्या बहिणीवर आयांवरती आबरू लुटली तरी तेच मी सांगितलं की जागे व्हा, जागे व्हा. षंडासारखे असे किती दिवस किती वर्ष अजून जगणार आहात? जागे व्हा. अरे आम्ही ज्या जातीत जन्मलो, त्या जातीत आम्ही एवढं व्यवसाय आमचे असते सुद्धा आम्हाला त्या जातीबद्दल अभिमान आहे. प्रत्येकाला असतो महाराष्ट्रात. छोट्या जातीचा असो, मोठ्या जातीचा असो, नाही तर कोण्या अमुक फलाना जातीचा असो. का शांत आहे तुम्ही? महाराष्ट्रात 3 कोटी आम्ही. इथं 30,000 जमिनात तुम्ही तिथं जालन्यामध्ये एवढं कामानुष काढणार कवर. अजून कवर शांत बसायचं. आणि ही अशी परिस्थिती जर का तुम्हाला राहायची असेल तर तुमची मनस्थिती आणि तुमचं राहणीमान तुम्हाला लखलाभ. हे काय आमचं तोंड राहत नाही सारखं बोलण्याचं, कारण हे दिसून सुद्धा आमचं तोंड राहत नाही आणि मग बोलावं लागतंय सारखं वारंवार. मी पण शेवटी विचार करतो किती दिवस, कारण जागत त्यांना करावं लागतं जे खऱ्या अर्थाने झोपले असतील, पण जे झोपायचं सोंग घेत आहेत त्यांना कसं जागा करायचं? नुसतं बघत बसायचं, ऐकायचं, कमेंट्स मारायचं. अरे रस्त्यावर उतरा, रस्त्यावर. ही वेळ आता कमेंट्स नाही, रस्त्यावर उतरायची आली. येऊ दे ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, गृहमंत्र्याला येऊ दे, त्या आमच्या बोराड्याच्या घरी येऊ देत, जरा बघू देत कशा वेदना झाल्या आहेत. बाबांनो, एकच सांगणे, विचार करा. हे बोराड्यांवर झाले, उद्या तुमच्या आमच्यावर पण होऊ शकतं. होऊ शकतं नाही, होणार आहे एक दिवशी. जर का आत्ताच तुम्ही एकत्र येऊन ह्याला विरोध नाही केला आणि ह्या अशा प्रवृत्ती ठेचून नाही काढल्या तर. स्वराज्यामध्ये एका महिलेवरती ज्यावेळेस एका तिथल्या पाटलाने हात लावला त्यावेळेस महाराजांनी एकच शासन निर्णय घेतला आणि त्याचे हातपाय कलम केले. पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली कोणत्या आया बहिणीकडे डोळे वर करून बघायची. आज सरास जेवढे बाहेरच्या देशात अत्याचार होत नसतील, दुसऱ्या राज्यात होत नसतील, तेवढे महाराष्ट्रात होत आहेत. आणि ते देखील खास करून मेंढपाळ बांधवांवरती आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या आमच्या बांधवांवरती व्हायला लागले. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही सर्व बांधवांनी ठरायचे, जे लाईव्हच्या माध्यमातून करत बघतायत. पण आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार, शेवटच्या जीवात जीव असतो करणार. आणि पुन्हा सांगतोय, ज्या मादरचोद हरामखोर कुत्र्यांनी हे कृत्य केले
ह्याचा डबल परतावा तुला देणार हा शब्द आहे आमचा. काय आमच्यावर गुन्हे टाका, काय करायचे करा, नाही तर अजून काय करायचे करा. जातीच्या मुळावर उठणाऱ्या अवलादी ठेचून काढणार म्हणजे काढणार हा शब्द आहे. आणि शब्द हा शेवटपर्यंत मी पाळणार, एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगायचं. तुम्ही जागरूक व्हा, तुम्ही एकत्र व्हा. तुम्हाला हे तर आम्ही कायम बोंबलतच आलोय, पण जर का तुम्ही झोपेचं सोंगच घेणार असाल तर ते तुम्हाला लखलाभ. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य स्थापन करायला निघाले त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत किती मावळे याचा विचार नव्हता केला. तसं माझ्यासोबत किती जण येत आहेत याचा मला विचार करण्याची जरूरत नाहीये. माझ्या मनाला जे पडते आणि माझ्या जातीवर अन्याय करणारे आणि अत्याचार करणाऱ्या अवलादी आम्ही ठेचून काढणार. शिवाजी महाराजांची शिकवण आहे आम्हाला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्हाला शिकवण आहे. आणि त्या शिकवणीवरतीच आम्ही चालणार शेवटपर्यंत. हेच तुम्हाला मला सांगायचं होतं. हे लक्षात मी आज पुन्हा जाता एक सांगतोय. हे जालन्यात झाले. हे आज एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतोय, पण महाराष्ट्रात असे शेकडो आमच्या बांधवांवरती, खास करून मेंढपाळ बांधवांवरती अन्याय अत्याचार केले जाते. याही पेक्षा अमानुष जातीच्या नावाने घाणेरडी वक्तव्य केली जातात. आणि ज्या जातीत जन्माला आलो त्या जाती बाबतीत जर का तुम्हाला स्वाभिमान अभिमान नसेल तर धनगर म्हणून घ्यायची आपली कुणाचीच लायकी नाही. तुम्हाला वाईट वाटलं किंवा तुम्हाला काय माझ्या बाबतीत बोंबलायचे ते बोंबला, पण जर का जाती बाबतीत नुसतं जर का जातीच्या दाखल्यावर लिहिताय आणि सुविधा मिळण्यासाठी सरकारच्या जर का तुम्ही जात लिहिताय तर तुमच्यासारखे शंड हे तुम्हीच. एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं. जय मल्हार.